खुशखबर. राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी मोठी बातमी. वाढीव घरभाडे भत्ता देण्याबाबतचे पत्र निर्गमित. पुणे. राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 50% पुढे गेल्याने आता कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात HRA वाढ लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात शिक्षण संचालनालयाने शालार्थ प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिकृत पत्र निर्गमित केले आहे. महागाई भत्ता 53% झाल्याने घरभाडे भत्त्यात वाढ. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार 1 जुलै 2024 पासून महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आला आहे. 5 फेब्रुवारी 2019च्या शासन निर्णयातील नियमानुसार जेव्हा महागाई भत्ता 50% पेक्षा जास्त होतो तेव्हा घरभाडे भत्त्याच्या दरात वाढ करणे देय ठरते. याच नियमाच्या आधारे आता वाढीव घरभाडे भत्ता लागू झाला आहे. शालार्थ प्रणालीत होणार तांत्रिक बदल. वाढीव घरभाडे भत्ता आणि त्याची थकबाकी देण्यासाठी सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये स्वतंत्र टॅब उपलब्ध नव्हता. यामुळे ही रक्कम अदा करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी महा-IT मुंबई येथील बिझनेस ॲनालिस्ट श्री पवन जोशी यांना पत्र लिहून शालार्थ प्रणालीत घरभाडे भत्ता टॅब तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महत्त्वाचे तपशील. लाभ कोणाला मिळणार? राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि सर्व अनुदानित शाळांमधील पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. कधीपासून लागू? 1 जुलै 2024 पासूनचा वाढीव दर आणि थकबाकी. शिक्षक परिषदेचा पाठपुरावा. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागीय यांनी या संदर्भात सातत्याने विनंती व पत्रव्यवहार केला होता. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात वाढ होणार असून मागील अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेली घरभाडे भत्त्याची थकबाकी आता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होण्यास मदत होणार आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.